रंगांची उधळण होणाऱ्या होळीच्या दिवशी हास्याचे रंग घेऊन पुन्हा तुमच्या समोर आली आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. आम्हा बुलेट ट्रेनच्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा. हास्याचे रंग उधळण्यासाठी आणि धुळवड खेळण्यासाठी आमचे सगळे कलाकार, रंगीले कलाकार तयार आहेतच आणि त्यांच्या रंगात रंगून जाणारे आपले जजेसही तयार आहेत. त्यांचं स्वागत करूयात कॉमेडी किंग मकरंद सर आणि स्माइल क्वीन रेणुकाजींचं. बुरा ना मानो होली है असं जरी म्हणत असलो तरी काहींना होळीच्या दिवशी रंग लावलेला आवडत नाही. आपल्या आचरेकर काकू त्यातल्याच एक, पण आपला पॅडी काय गप्प बसणार आहे? बघूयात त्याचे प्रताप. येत आहेत बुंगाट टीमचे कॅप्टन पॅडी आणि सुप्रिया. मलाच लागला इकडे. कुणी आहे का घरात? कुरिअर वाला आलाय. कुरिअर. होळीच्या दिवशी कुरिअरला सुट्टी असते. होळीचं स्पेशल कुरिअर. नक्की काय आहे होळीचं स्पेशल कुरिअर काय आहे? अहो रंग बरसे कुरिअर. हो कुरिअर. काय हा कुरिअर? लवकर लवकर बाहेर या, लवकर काम. कुरिअर. कसला कुरिअर वाला? काकू होली आहे बे, होली आहे. या होली आहे. मी घरात सगळी घरात नुसती घाण करशील. चल कलर नाही लावायचा मॅडम अजिबात. काकू एकदाच आज काकू आज मुझे तुम्हें कलर लगाने से कोई नहीं रोक सकता. गोळी घालेल तुला. कलर नाही लावायचा. काकू एकदाच लावू दे ना प्लीज यार काकू, प्लीज प्लीज. नाही अजिबात नाही. मला एलर्जी आहे कलरची. माझी ना स्किन फाटते. स्किन फाटते? अहो काकू मी हे स्वतःच्या हाताने असे इको फ्रेंडली कलर बनवलेत काकू. आहेत कुठे? काय मग तू बनवलेस? कसं काय? हे बघा आधी काय केलं, काचेचा चुरा केला. शिट. हा ते पण टाकलं त्याच्यामध्ये. आणि मग केला माझा बॉल होता ना तो रबरी बॉल तो फुटला होता. मग त्याचे बारीक 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 असे तुकडे केले आणि ते असे पाण्यात टाकून उकळवले. मग त्याचे छान छान असा त्याचा एक वेगळा सुगंध आला. पण अजून कलर येत नव्हता म्हणून काय केलं, मग थोडेसे कलर घेतले आणि त्याच्यामध्ये टाकले आणि एक वेगळाच कलर झाला. आणि मग ते सगळं मिश्रण अशा डांबरामध्ये मोठ्या घमेल्यात मिक्स केला. झाले इको फ्रेंडली. अरे काय कलर केलास का बॉम्ब तयार केलायस? अहो काकू एकदाच लांबून फेकून मार दे ना प्लीज 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 प्लीज. तुला अशी ना लांब फेकून दे ना. चल बाहेर बाहेर. काकू तुम्हाला माहितीये काय? काका आहेत ना काका, खाली सगळ्या काकूंना पकडून पकडून कलर लावतायत. हा आणि ते गाणं पण म्हणतात, अरे होली खेरे रघुबीरा बिरज में होली खेले रघुबीरा, अरे होली खेले. आणि तुम्हाला सांगतो काकू स्वतःला अमिताभ बच्चन समजतायत. सगळ्या काकूंना धरून त्या गावस्कर काकूंना असा पकडून पकडून कलर लावला आणि त्या कुंबळे वहिनींना असा पकडून पकडून कलर लावला. हे तर काय येत नाही, त्या पॉन्टिंग वहिनी आहेत ना त्यांच्या पॉन्टी लागून लागून असा कलर लावला. माहिती आहे? गेल्या वर्षी सुद्धा हेच सांगितलं होतंस आणि मला खाली नेलास आणि कलर लावलास. ते काका बिचारे एका कोपऱ्यात बसून पिचकाऱ्या भरत होते. अरे कारण तरी नवीन शोधायचं. पॅड्या तू इथे अच्छा पडलं सगळं बाबा. काकू काकू म्हणून आहेत ना, म्हणून काका नेहमी म्हणत असतात काय तुझी काकू ना जाम बोर आहे रे. काय मी बोर संत्रा मोसंबी लिंबू मी बघेन. चल तू बाहेर बाहेर. बरं काकू एक मिनिट, मी खाली होळी खेळून खेळून खूप दमलेलो आहे. मी जरा बसतो. हो काकू चंद्रकांता मधल्या यक पिताजी बघितल्यासारखा काय घाबरताय? मी आजच धुतलेली चादर घातली रे. बरं ठीक आहे, मी खाली खेळून खेळून खूप दमलेलो आहे. मला एक काम करा, थोडस ज्यूस आणा. ज्यूस चल नंतर दे. बाहेर जा. नंतर हे बघा दे मला ब्लॅकमेल करतो. मला हलकं चला. ब्लॅकमेल तर ब्लॅकमेलच करणार ना. बात कर दे. ज्यूस राख भरून आणलं रे. मला वाटलं एवढं. आज मूड नाहीये काकू. काकू आणि ते चॉकलेट्स आहेत ना त्या बरणीमध्ये ती संपली काल. चला बसूया. बसू नको. आहेत मी बघितले मागच्या खिडकीत बघितले. प्लीज बसू नको. लाल बरणीमध्ये चॉकलेट्स आहेत. मला माहिती आहे. देवा परमेश्वर. हे घे. एक आई एक होत आणि शशाला नाही. ठीक आहे सगळी घे. मेले तोंड काळं कर. तू बाहेर जा आधी. नाही ठीक आहे जातो काकू जातो. पण ह्या झाल्या तुमच्या शुभेच्छा. आता मी आमच्या शुभेच्छा देणार तुम्हाला. हे घ्या. हे बघा चिक्की. कशाला?
अरे शंकराचा होळीचा प्रसाद आहे. होळीचा कधी शंकराचा प्रसाद असतो? अरे शंकर असतो त्याला प्रसाद काय संदीप काय सगळे सारखे. असं काय नसतं. हिमालयातनं आणलंय सगळ्या सोसायटीतल्या लोकांना वाटलंय. नाही, हे घे घ्या. चल नको नको मला नाही खायचंय चल. चला बसा. खाते 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 घ्या घ्या घ्या. किती टाइमपास करतो खा पटकन. नको खायो. हा, जा आता वा. जा. बरं झालं बरं चला आता मी निघतो. मला खूप काम आहेत. काय ना खाली जाऊन सगळं सेटअप लावायचं हा. आहे. कॅमेरा बिमेरा सगळं लाइटिंग बिटिंग करायची आहे मला. हा? कसले चला. कसले कसले हा? कसलं सेटअप कसलं कॅमेरा? तुम्हाला माहिती नाही नाही यांना माहिती नाही नाही. यांना कोणी सांगितलं नाही. अरे काकू तुमचा पॅडी आहे ना पिक्चर बनवतो. पिक्चर हाय कुठे तुम्ही? काय सांगतो? मग? बघ बघ सोसायटीतले लोक बघ मला काहीच सांगितलं नाही. हे याला काय अर्थ आहे? सगळ्यांनी रोल हवे हवे ते वाटून घेतले. तुम्ही काकूने सांगितलं नाही कोणी? अहो काकू सगळं रेडी झालंय. प्रोड्युसर मिळालाय, हिरो मिळालाय, विलन मिळालाय, कोरिओग्राफर मिळालाय, सगळे डान्सर पण मिळाले. सगळं रेडी आहे. हो आणि हिरोईन काकू काकू तुमने मेरी दुखती रग पे बोट रखा है काकू. क्यों काकू क्यों क्यों ऐसा किया काकू? तुमने क्या सवाल पूछा तुमने काकू? ए प्याड्या काय झालं तुला? काकू काकू सगळं मिळालंय मला. देवाने सगळं दिलंय. देवाने मला प्रोड्युसर दिलाय. लोकांना मिळत नाही माहित आहे. मला मिळालाय. मला प्रोड्युसर मिळालाय, मला डायरेक्टर मिळालाय, मला लेखक मिळालाय, मला हिरो मिळालाय. फक्त एक हिरोईन तेवढी सापडत नाही काकू. अरे कशी हवी आहे तुला हिरोईन? काकू माझी हिरोईन आहे ना, हा. माझी हिरोईन मला अशी डोळ्यासमोर दिसते काकू. बरं. ती आहे ना तुम्हाला सांगतो साधारण 40ची असेल. 40ची पण तिच्या चेहऱ्यावर चेहरा तिचा 16 वर्षाच्या पोरीच्या थोबाडात मारेल असा 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 आहे चेहरा. हा आणि तुम्हाला सांगतो काकू तिचं आडनाव आहे ना 5 अक्षरांचं असेल आणि तिचं पहिलं अक्षर त्या आडनावाचं ना आ वर्ण सुरू होत आहे. आणि आचरेकर शी 4च आहेत. आचरेकर आणि तिला ना आणि तिला आवरणं पण कठीण होतं काकू. आणि काकू तुम्हाला सांगतो अशीच ना ती तुमच्यासारखी अशी शिफॉनची साडी नेसून अशी लालूस तांबूस रंगाची सेम ब्लॅक कलरचा मला दिसते काकू. माझी हिरोईन मला समोर अशी दिसते आहे. काय काय तुला काय 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 ये शशा चिक्कीतली भांग आहे ना काम करायला लागलीये. चिक्की झिंकी चिक्की की चिक्की झिंगरी चिक्की. सांग ना काय काय गुण हवेत तुला? काय काय गुण तुम्हाला सांगतो काकू. म्हणजे ती ना अशी उत्तम डान्सर आहे. म्हणजे अगदी प्रोफेशनली जरी शिकलेली नसेल ना तरी पण ती अशी नाचायला लागली ना तर स्वर्गातल्या अप्सरा तिच्या पायावर येऊन पडतील काकू. ए बघ, पॅड्या, हा तू डान्सचं नाव काढलं ना तर मी आता डान्सणार. डान्स ना मला डान्स येत नाही पण मला डान्स येतो. क्या बात आहे. हे सगळ्यात सोपं काम करताय तुम्ही. तुम्हाला डान्स येत नाही पण तुम्ही डान्सणार. क्या बात आहे. हा चिक्की चिक्की झिंकी चिक्की गरबा करताय. चिक्की झिंकी चिक्की 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 बम 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 चिक्की चिक्की बम 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 चिक्की चिक्की बम 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 शाबास. तुझ्या माझ्या प्रेमाची प्यारी तुझ्या निर्माची झाली कहाणी सुरू. चिकिंग बम बम चिकिंग बम बम चिक्की 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 बम 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 चिक्की चिक्की. चिक्की चिक्की झिंकी. वा वा काकू काय तुकडा नाचलाय तुम्ही काकू. वेळ लागला मला वेळ लागला. तुला आवडलं ना? आवडलं आवडलं. क्या बात आहे काकू क्या बात आहे. काही कळलेलं नाहीये त्याच्या. काकू काकू एक मिनिट काकू. काकू तुम्ही माझ्या सिनेमात काम करणार? चिक्की चिक्की हा? चिक्की नाही चिक्की मी नाही काकू नाही म्हणायचं नाही. नाही म्हणायचं नाही. नाही म्हणायचं नाही. सुपरहिट सिनेमाच्या सुपरहिट हिरोईन होणार तुम्ही. बोला काकू बोला 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 बोला. मी करणार. हा हा मी चिकीत तुझ्या काम करणार. चिकीत चिकीत काम करणार माझ्या सिनेमात काम करावं काकू तुम्ही. करणार करणार. काकू ठीक है काकू. इस बात पे ना तो थोड़ा सा कलर लगाना बनता है. माझी चिक्की फाटते. चिक्की फाटते. चिक चिक फाटते चिक. चिक फाटते. ओ बरं ठीक आहे. तुम्हाला मी सिनेमाची गोष्ट जरा एकदा सांगतो. हा. काकू तुम्ही अशा गावात राहताय. हा. गावात राहताय आणि गावात ना गावगुंड आलेत आणि त्यांनी हाहाकार माजवलाय. चिकी चिकीची हा वरनं चिकी. हा तर ते गावगुंड आलेत आणि त्यांनी तुमचं जे सौभाग्य आहे ना ते ऑलरेडी गोळ्या घालून ठार मारलेलं आहे. नाही
अरे बांगड्या फुटल्या ना रे. कसला आवाज बॅकग्राऊंडला दिला धडाम करून. बरोबर काकू 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 आणि 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 ना तुम्ही आहे ना तुम्ही तुमच्या एवढ्या मोठ्या हवेलीत एकट्याच अशा भूतासारख्या फिरताय आणि हातात तुमच्या मेणबत्ती आहे आणि ती घेऊन अशी तुम्ही फिरताय आणि ती मेणबत्ती आहे ना अशी बंद ऑफ होते. चिकीच्या आगीची मशाल हाती, शाबाश चिकीची मशाल हातात हाती. शाबाश. क्या बात आहे काकू, क्या बात आहे. तुमच्या या गाण्यावर ना एक हलका रंग चिकी नाही हा सॉरी चिक्की फाटते तुमची. सॉरी काकू. हा पुढची स्टोरी आहे का हा तुम्ही मेन हिरोईन आहेत लक्षात ठेवा. हा पुढची स्टोरी आहे का तुम्ही त्या गावात अशा फिरत असता आणि त्या गावात ना दोन तरुण येतात आणि त्यातल्या एका तरुणावर तुमचं प्रेम बसतं. चिकी लव यू, शाबास. चिकी लव यू. ए भांग आपला रंग दाखवते शशा. क्या बात आहे काकू. आणि एक दिवस त्या गावात होळी येते म्हणजे होळीचा सण येतो. होळीचा सण येतो आणि तुमच्या दोघांचं प्रेम असतं. तुम्ही आता खुलेआम एकमेकांचे हात धरता आणि गावात अरे किती गोळ्या टाकल्या चिक्की मध्ये. काकू हळू. आणि आता तुम्ही एकमेकांचा हात धरून बिनधास्त गावात होळी खेळताय. नाही पण प्रॉब्लेम आहे म्हणजे आता खरं तर या होळींच्या गाण्यांमध्ये ना म्हणजे जया हेमा या लोकांनी असे रंग भरून सॉलिड गाणी गाजवलीत पण तुम्हाला शक्य होणार नाही. ठीक आहे आता तुमच्या प्रॉब्लेम्समुळे पण आता मी काय करतो मी तुमचा डुप्लिकेट वापरतो. डुप्लिकेट नाही मी करणार रोल. हो पण तुम्हाला ते स्किनची अलर्जी तू मला कलर लाव. कलर अजून कलर. ओके हॅपी होली. चला बाय. कलर अजून लावला ना काकू कलर लावला. ओके चला बाय. इथे लाव नाही. अरे एकदा लावला ना काकू. हो काकू जाऊ द्या ना. हो अरे ए काकू. आता दार बंद. आता मुझे रंग दे. नाही काकू मुझे रंग दे. मुझे रंग दे. मुझे रंग दे. मुझे रंग दे. हा रंग दे. अपनी प्रीत रंग दे. मुझे रंग दे. काकू नाही काकू आई घरी वाट बघत असेल. काकू मला सोडा. काकू जाऊ दे मला. काकू जाऊ दे मला. जाऊ दे काकू जाऊ दे. क्या बात है. मागच्या आठवड्यात पॅडी, या आठवड्यात सुप्रिया. काय बोलायलाच नको या दोघांचं. आम्ही आठवडे वाटून घेतो. एक आठवडा तिला एक आठवडा मला. कमाल सुप्रिया ताई. मकरंद सर कसा वाटला परफॉर्मन्स? क्या बात है. मी मागच्या वेळेस सुप्रिया मुद्दाम तुझ्यासाठी ही कमेंट केली होती की तू त्या ॲक्टमध्ये तुझं जेवढं होतं तेवढंच फार सिन्सिअरली केलंस म्हणून मी तुझं कौतुक केलं होतं. पण आज कम्प्लीट तुझी बॅटिंग म्हणजे तू अख्खं स्टेज काय आणि ते काय बाउंड्री लाईनच्या बाहेर तो क्रिस गेल मारत असतो ना त्या पद्धतीचा तुझा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आहे. क्या बात है. म्हणजे बघ गोष्ट मी सगळ्यांना हेच सांगतो की गोष्ट साधी जरी असली तरी ती खुलवण्यावर असते. आपण मांडतो कशी हाच सगळा इश्यू आहे. आता हा किती लवेबल ॲक्ट होता. अगदी छोटासा इश्यू आहे. एका काकूला त्याला कलर लावायचा एवढी साधी गोष्ट पण कुठून कुठपर्यंत गेली. म्हणून टायमिंग आणि त्या आपल्या कॅरेक्टरला फार कन्व्हिन्सिंगली मांडणं हीच त्यातली कला आहे. आणि आज मी तुझ्यासाठी उभं राहून टाळ्या वाजवतो. क्या बात आहे. आउटस्टँडिंग. फॅन्टास्टिक. सुपर. रेणुकाजी तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? रेणुकाताई थोडासा कलर लावतो प्लीज. पॅड्या, तू जे काय रंग वगैरे लावतोयस तू ते जरा आमच्या सोसायटीमध्ये येऊन करू नकोस कारण मी सोसायटीची सेक्रेटरी आहे आणि त्याचे काही नियम आहेत. तर तुला जर रंग लावायचा असेल मला तर मला खाली बोलावं. मग मी जरा खाली येईन आणि तुझ्याबरोबर मस्त होळी खेळेन. खरंच मस्त रंगतदार परफॉर्मन्स होती आणि सुप्रिया यू वर आउटस्टँडिंग. आज म्हणजे तू कमालच केलीस. परफॉर्मन्स वॉज सुपर. व्हेरी नाईस. थँक्यू. तुमची ही घौडदौड अशीच चालू राहू देत. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. मित्रांनो, लोकांना उल्लू बनवणारे भोंदू बाबा आपण सगळीकडेच बघतो पण आज एका भोंदू बाबाचा पर्दाफाश करणारा कार्यकर्ता येतोय. बघूया त्याच्या घरात काय चाललंय.
येत आहेत बुंगाट टीमचे व्हाईस कॅप्टन्स योगेश आणि प्राजक्ता. मंडळी गडबड करू नका, घाई करू नका. सिगरेट बाबा सगळ्यांना दर्शन देणारे. सिगरेट बाबा, तुम्ही म्हणाल मी कोण? सिगरेट बाबाचा भक्त नाही, मी तुमच्यासारख्या अंधांना शहाणा करणारा अंधश्रद्धा निर्मूलनाचा एक कार्यकर्ता. तुम्ही म्हणाल मग सिगरेट बाबा कुठे आहे आणि सिगरेट बाबा नेमका काय करतो? तर तुमच्याच दिलेल्या पाकिटातून सिगरेट घेतो आणि ती त्याच्यातून 10ची नोट काढतो आणि तुम्हाला देतो. तुम्ही खुश, बाबाचा कौल मिळाला, आता आपलं भलं होणार आहे की नाही? आता तुम्ही विचाराल बाबा कुठे? तर बाबा तुम्हीच दिलेल्या सिगरेटीनं ना फुफ्फुसाचा व्यायाम करायला आतमध्ये, त्याच्याशिवाय त्याला किक येत नाही ना. म्हणजे तो तिकडे एसी संडासात बसून चिंतन करायला आणि तुम्ही इथं उन्हा तानात बसून इथं पातळ मंडपाखाली त्याची वाट पाहायला. तर सिगरेट बाबा या सिगरेट मधून 10ची नोट कशी काढतो मी तुम्हाला दाखवतो. आता हे पहा, बाबा म्हणतो की हे मी मंतरलेलं पाणी आहे, याच्यात मी अशी सिगरेट बुडविली 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 आणि मग हे पहा असा बाबा मंत्र म्हणतो मंत्र म्हणतो मंत्र म्हणतो आणि हे असं फिल्टर गळून जातं आणि याच्यात होती मग 10ची नोट. ही पहा, ही झाली 10ची नोट. तर हे कसं झालं? तर तो सिगरेट मधली तंबाखू काढून टाकतो, त्यात पुंगळी करून ही 10ची नोट भरतो आणि मग हे पाण्यात बुडवलं की सिगरेटचा पेपर टिश्यू पेपर सारखा काहीच इश्यू न करता गळून पडतो आणि नोट बाहेर येते. असा ह्यो सिगरेट बाबा आहे. तर ह्यो सिगरेट बाबा आता येईन आणि मग तुमचं काय होईल ते मी तुम्हाला सांगितलं बरं का. आता माय माझा नवरा आज पण कुठल्या तरी बाबाचा पर्दा फार्श करतोय वाटतं. तरी मला चोंबडे बाबा म्हणत होते नवऱ्याकडे लक्ष दे, नवऱ्याकडे लक्ष दे. त्याच्या नशिबात आहे ना ब्लड प्रेशरनं मृत्यू होगे म्हणून. तू का बस. मी त्या चोंबडे बाबाचा नाही, मी त्या सिगरेट बाबाचा आहे ना पडदा फाश करणार आहे आणि ना त्याच्यामुळे मला तू डिस्टर्ब करू नको. मी काय करायची गरज आहे? हळूहळू तुम्हीच व्हाल मेंटली डिस्टर्ब. आणि हातात काय 10ची नोट का? तरी म्हणलं पाकिटाच्या कोपऱ्यात 10 रुपये ठेवलेले कुठे गेले? ना इकडं. माझ्या शिल्पर चप्पलची खालची गुंडी तुटली तर अशी आडवी शिफ्टी पिन लावायला ते 10 रुपये ठेवले होते. तुला समाजाच्या शेफ्टीपेक्षा तुझी शिल्परची शेफ्टी पिन जास्त महत्वाची वाटती. हे रे चोंबडे बाबा, माझ्या नवऱ्याला आता तरी सद्बुद्धी द्या ओ द्या. तुझ्या त्या चोंबडे बाबाच्या परमेश्वरा तुला शक्य झालं तर या माणसाला माफ कर रे तो बाबा. परमेश्वर तुम्हाला कधीच माफ करणार नाही बरं का. हे तुम्ही जे भोंदू लोक आहे ना त्याला तो परमेश्वर कधीच माफ करणार नाही. परमेश्वर आमच्या सोबत आहे, आम्ही खरे नास्तिक, कारण आम्ही फक्त त्याला मानतो, तुमच्यासारखं कोणाला बी नाही. तुमची आहे ना चॉईसच चुकली. ते लग्नावरून ध्यानात आलंय माझ्या. कामाधंद्याबद्दल बोलतीये मी आहे ना म्हणून जिद्दी आहे आजपर्यंत. आमच्या चोंबडे बाबाची रक्षा खाताना म्हणून असं तुमच्या भोवती सुरक्षा कवच तयार झाले. मी कधी खाल्ली चोंबडे बाबाची रक्षा? रोज जेवणात कालवून देते. अगं चांडाळणे, त्या कालवनात स्वतःचं नाक बुडून मेली का नाही तू? अगं तुझ्या चोंबडे बाबाच्या रक्षेने जर असं लोकांची सुरक्षा होती तर बॉर्डरवर राख पसरवा म्हणा चोंबडे बाबाला, सगळी मिलिटरी तुझ्या पायात आणून उभी करतो. देवा किती बोलतोय हा माणूस, किती बोलतोय. याला माझ्या बाबांची प्रचिती येईल ना तेव्हा या माणसाचे डोळे उघडतील. तुम्हाला म्हणून सांगते, आमच्या बाबांचा एक भक्त आलता बरं का, पोटात अशी आग पडली होती ना त्याच्या. आमच्या बाबांनी मंतरलेलं पाणी प्यायला दिलं तर तवा जसा भसा भसा वकला आणि वकाली तर आई एवढं वांग पडलो. मला कुणीतरी सांगितलं गेल्या जन्मी ना त्याच्यावर अशा वड्यातून विषप्रयोग झालता. गेल्या जन्मी त्या भक्ताला वड्यातून विषप्रयोग केला होता आणि या जन्मी बाबाने त्याच्या पोटातून वांग काढलं. हे कसं? तसंच आहे बाबाचं, वड्याचं वांग्यातून. तुझा तो बाबा सस्ततीच भाजी बरी काढतो वाकरीतून. अगं तुझ्या बाबाचे सगळे भक्त सकाळी सकाळी भाजी मंडीत राहतात, कळलं का? आणि भाजी मंडीतून स्वस्तातली भाजी घेऊन येते. आणि मला सांग बारीक वांग कोण काढते? असं भारताचं वांग कोण नाही काढत? तो वाकरीत टाकतो लोकांमध्ये. चमत्कार चमत्कार. किती बोलताय किती बोलताय. हे बडबड करण्याचे पैसे मिळतात का काय? विचारवंताला समाज सुधारकाला पैशाची गरज नसती. असं आहे का? मग ते कमरेचा सोडान बांधा डोक्याला. मला सांगा आजवर किती बाबांचा पर्दा फार्श केलात? मी काय क्रिकेटर आहे का रेकॉर्ड ठेवायला माझा? मी सांगते ना 25. तुला कसं माहिती? कारण ते आता आपल्याच घरी येतात ना जेवायला. मला म्हणतात माय तुझ्या नवऱ्यानं तर आमच्या पोटावर पाय आणला, आता तूच 2 टाइमाचा खायला घाल. त्याच्या बदल्यात आम्ही ईश्वराची प्रार्थना करू आणि तुझ्या नवऱ्याचं आयुष्य वाढवू. मी आहे ना म्हणून आयुष्याची दोरी बळकट आहे. अगं आयुष्याची दोरी बळकट करण्यापेक्षा जरा मेंदूला जोर दे. कसा द्यायचा मेंदूला जोर? मेंदूला जोर द्यायचा कसा?
हा हा असा नवरा पर्दा फार्श करायच्या नावाखाली दिवसभर गावभर हिंडितोय आणि घरी माया पोट्टे आले त्या काळ्या भावल्या देतोय खेळायला. त्या काळ्या भावल्या पाहिलं तर माझ्या डोळ्याच्या भावल्या अशा गरकन फिरताय. त्या भावल्याची खेळू माझ्या लेकरांना ज्या दिवशी काही होईल ना या माणसाचे डोळे उघडतील. कोणी सांगितलं का काळ्या बावल्या वाईट आणि गोऱ्या बावल्या चांगल्या? असं असेल तर मग काळा नवरा बी वाईट ते सोडून, डोळ्याचे काळी बुबुळे टाक फोडून, केस टाक उपटून. हे असं काही बाई बोलतोय म्हणून सारखा मार खाऊन येतोय. मागा तिकडं मांगीर बाबाच्या जत्रेला गेला, तिकडे लोकायले वरडू वरडू सांगत बसला, पशु हत्या करू नका, कमरेला गळ टुचून घेऊ नका. भक्तांच्या अंगातले पशु जागे झाले आणि या माणसाची हत्या होता होता वाचली. नशीब समजा मी होते दर्शनाच्या लाईनीत ताट घेऊन. आणि तू लोकांना काय समजत होती की माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्याच्या कमरेला गळ टोचायला आली म्हणली तू? तसंच सांगितलं नसतं ना आता मला गळफास घ्यायला लागला असता तुमचं मडा बघून. नशीब माझ्याकडे आमिर बाबाचा गंडा होता इथं. आणि तुझा तो आमिर बाबा भक्ताकडून पैसे उकळतो आणि तिकडे रेव पार्ट्या करतो. तसं तुम्ही म्हणता, ती पण आमच्या बाबाची लीला असेल. तुझ्या बाबाची लीला व्हिडिओच्या रूपानं बाहेर आली आहे. ती सनी लिओन बी म्हणली, अरे समाजाला घातक आहेत असे व्हिडिओ दाखवू नका, मी याचा निषेध करते म्हणली. पण मी तुमच्यासाठी आमिर बाबाचा नाद सोडला का नाही? आमिर बाबा सोडला, चोंबडे बाबा धरला. अरे त्या चोंबडे बाबाला म्हणा जरा दारू कमी पी, पाय पाय कसे सुजलेत. अगं त्याला नक्की डायबिटीस झालेला असणार, एखाद्या दिवशी गँग्रीन होऊन मरण, सगळे भक्त बसतील मग गँग्रून. अशी लोक मरत नसतेत, अशी लोक अनंतात विलीन होत असते. अगं असे लोक अनंताचे विलन आहेत, विलीन नाही होणार. गप बसा. माझे चोंबडे बाबा आहे ना सगळ्या भक्तांची पाप आपल्या अंगावर घेतात म्हणून पाय सुचतात. हस आहे का? हा. मग त्याला म्हणा माझी कोंबडी खुडूक झाली, अंडे देईना, तिचं अंगावर घे म्हणा, दुःख 4-5 अंडे दे म्हणा. मी माणसांबद्दल म्हणलं, प्राण्यांबद्दल नाही. हो का? मग माझ्या चुलत्याला मूळ व्याज झाला, घेतो म्हणा अंगावर. या माणसाच्या तोंडात आहे ना एक दिवस किडे पडणार आहेत, किडे. अहो असं बोलू नका. बाबा नाही ना सिद्धीमुळे सगळं समजतो. हा. आणि सध्या आहे ना आमचे चोंबडे बाबा आहे ना ब्रह्मांडाची स्वारी करीत आहेत. ब्रह्मांडाची स्वारी? हा. अगं 2 पॅग मारून तो ढगात राहतो काय ते ब्रह्मांडाची स्वारी? अगं येड, ते खगोल शास्त्रज्ञ सांगू सांगू थकले की चंद्रग्रहण आहे, चंद्रग्रहण आहे. आणि हे चोंबडे बाबाचे सगळे भक्त आमचे बाबा त्या 5 चंद्रावर गेलेत, आमचे बाबा त्या 5 चंद्रावर गेलेत. नासावाले उगाच पैशाची नासाडी करायले. सगळे 2-4 बाबाच पोहोचले पाहिजे त्यांनी तिथं. आणि ते इस्रोवाले त्यांना सांगा म्हणे ना या ना पुढे ना या बाबाला बांधा आणि त्या अनंतात विलीन करून यायला. मग येतील ते मंगळावरची माती घेऊन, चंद्रावरची माती घेऊन, सूर्याचा अंगार घेऊन चिल्लम पेटवतील. नाही आता आहे ना तुम्ही जास्तच बोला. कसं आहे तुम्हाला माहित नाहीये, तुम्ही किती बी चेष्टा केली ना तरी परिणामच होणार नाहीये. 70 वर्ष आयुष्य आहे तुमचं. तुला कोणी सांगितलं? चोंबडे बाबाच्या अंगात मागं वारा आलतं ना तेव्हा मी यांचं आयुष्य वाढवून घेतलं. आता तो बाबा खोटं ठरवण्यासाठी मला मेलं पाहिजे आता, आहे ना? नका ना अभद्र बोलू. तुम्हाला माहिती ना तुम्ही असं बोलताना काय होतं? मागे असेच अभद्र बोलले आणि घरात बाबांच्या फोटोला घाम फुटला. अगं येडमट डोक्याचे, अगं पावसाळ्यामुळे भिंतीला ओल आला होता, तुला भिंत नाही दिसली, फक्त बाबाची तस्वीर दिसली. बाबा आम्ही खोटे, आमचा देव खोटा, तुम्ही खरे. तुम्ही करा विरोध. नाही, आमचा देवाला विरोध नाहीये, देवावरच्या श्रद्धेला तर विरोध मुळीच नाहीये. पण देवाच्या तुमच्या मध्ये हे जे बसलेत ना दलाल, त्यांना आमचा विरोध आहे. तुमच्या श्रद्धेचा कच्चा माल घेऊन हे जे भोंदू प्रॉडक्ट बाजारात आलेत ना, त्यांना आमचा विरोध आहे. अहो पण बोलणाऱ्यांचं काय होतं माहितीये का? इथं मी एक खमकी बाई आहे म्हणून गावात यांना कोणी हात लावत नाही. उद्या बाहेरचं कोणी आला आणि दिवसा डोळ्या गोळ्या मारून गेलं तर मी कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? तुला कोणाच्या तोंडाकडे बघायची गरज नाहीये. तू समाजात ताठमानेनं फिरू शकशील. आणि जेव्हा जेव्हा अशा विचारवंतांना गोळ्या घातल्यात ना तेव्हा तेव्हा गोळीपेक्षा 5 पट जास्त स्पीडनं त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचलेत. आणि तू माझी बायको आहेस आणि माझ्यासोबत पाळण्याची दोरी धरण्यापेक्षा ना तू माझ्या विचारांची कास धर आणि म्हण माझ्या माग, भले गोडसे एकटा नाही आता त्याच्या टोळ्या आहेत. भले गोडसे एकटा नाही आता त्याच्या टोळ्या आहेत. विचारवंतांच्या नशिबी याही जन्मी बंदुकीच्या गोळ्या आहेत. पण घाबरून बंदुकीला मी सत्याची कास नाही सोडणार.
पण घाबरून बंदुकीला मी सत्याची कास नाही सोडणार. दाभोळकर पानसरे, तुमची शपथ, आम्ही लढणार लढणार आणि लढणार. योगेश, तुझी लेखणी ना कायम प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावते आणि कायम विचार करायला लावते. नो वंडर तुम्ही फेवरेट आहात सगळ्यांचे. नो वंडर. क्या बात. मकरंद सर, दाभोळकरांची किंवा पानसरेंची हत्या आपल्याला उघड्या डोळ्यांनी बघावं लागते. ह्यापेक्षा समाजाचं दुर्दैव आणि अधःपतन दुसरं असू शकत नाही असं मला मनापासून वाटतं. समाजात दुर्दैवी घटना अशा पद्धतीच्या जेव्हा घडतात त्यावेळी कलावंताचं रिॲक्ट होणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कलावंत हा वेगळा का असतो, तो केवळ त्यामुळे असतो. म्हणजे आता फाळणीमधनं जसं शहादत हसन मंटोसारखा लेखक धारदार तयार झाला, किंवा गुलजार साहेबांचं आपण शायरी बघितली. गुलजार साहेब पण फाळणीनंतर फार हर्ट झालेले आहेत. तर कलावंतांनी त्या त्या गोष्टीवर रिॲक्ट होणं हेच समाज जिवंत असण्याचं लक्षण आहे. त्यामुळे अशा गोष्टीवर तुम्ही रिॲक्ट झालात याबद्दल मुळात तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो. पण योग्या, तू इतक्या आउटस्टँडिंग पद्धतीने हे मांडलंयस. खरं तर हा प्लॅटफॉर्म विनोदाचा आहे, पण त्यात तू इतकं काय काळी छेदणारं काहीतरी मांडलंयस की म्हणजे आज तुला हॅट्स ऑफ. क्या बात आहे. आणि तुझं लेखनासाठी मात्र मी तुला ही टोपी देतो. क्या बात. रेणुकाजी, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? आउटस्टँडिंग योग्या, आउटस्टँडिंग प्राजक्ता. मस्त काम केलं. स्किट तर अप्रतिमच झालं आणि बेसिकली खूप इमोशनल करणारं, खूप विचार करायला प्रवृत्त करणारं स्क्रिप्ट होतं. मला खरं म्हणजे उभं राहून खरंच टाळ्या वाजवायच्या आहेत, पण अनफॉर्च्युनेटली माझ्या पायाला जरा इजा झाली आहे. बट प्लीज तुम्ही असं गृहीत धरा की मी उभं राहून टाळ्या वाजवते. तुम्हाला आउटस्टँडिंग. रेणुकाजी, हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं और जीत कर भी हारने वाले को राजकुमार आशुतोष कहते हैं. विश्वास नाही बसत आहे ना? बघूया आशुतोषचं स्वयंवर. येत आहेत सुसाट टीमचे कलाकार वनिता आणि आशुतोष. बस झालं ते गाणं बजावणं. अरे आम्ही इथे स्वयंवरासाठी आलेलो असताना देखील आमच्या स्वागताला इथे कोणीच नाही. लाहोल मी नाही खेळत. लाहोल उंदीर गेला बिळात. लाहोल मिला कुवात. ज्या अर्थी इथे आमिरने पंच मारलेला नाहीये त्या अर्थी हे वाक्य करेक्ट आहे. तर मीच तो वाडेकर संस्थानातला एकमेव राजपुत्र आशुतोष. पण आता सध्या आमचे गादीचे दिवस फार वाईट चालले. तो हो ना. पूर्वी आम्ही त्या गादीवर होतो तेव्हा आम्ही कसे असे बुंगाट सुटलो होतो. आमची प्रजा उठून उठून आमचे फोटो काढायची. मग अचानक एक दिवस फाळणीचा आला. सुसाट वारा सुटला आणि मी या गादीवर येऊन पडलो. तेव्हापासून प्रजा सोडाच, पण आमचा पर्सनल फोटोग्राफर विकासही आमचे फोटो काढत. बरं काढलेले पाठवत पण नाही हो. काय करणार. म्हणून आमच्या राजगुरूंनी आम्हाला सांगितलेलं आहे की या राज्याच्या राजकन्या वनिता हिच्याशी स्वयंवरात जिंक, तिला आपली पट्टराणी बनव, मग सगळं कसं सुरळीत चालू होईल. पण काय इथे अजून कुणीच आलेलं नाहीये का? मला यायला उशीर झालाय स्वयंवराला. संपलं का काय स्वयंवर? कोण आहे रे तिकडे? कुणीच नाही इकडे. तुझा तुकार आहे पात्री. खामोश बदतमीज. कोण आहे तिकडे? अरे आम्ही स्वयंवरासाठी आलो आहे. कोण आहे तिकडे? प्रणाम मासाहेब. आम्ही नाही जा. नाही तुम्हाला जायचंय तिथे जा. राजकन्या कुठे? ह्या काय तुमच्या समोरच आहेत. आम्हाला का नाही दिसत आहेत त्या? अहो तुमच्या नजरेसमोरच आहेत या. अहो असं काय करताय? जास्त आता सतावू नका हो. आम्हाला त्यांचा कोमल लोभस म्हणा सुंदर असा मुखडा, त्याचं आम्हाला दर्शन घ्यायचं. कुठे आहेत त्या? अहो
जरा प्रेमाच्या नजरेने बघा ना, लगेच दिसतील. अहो आता तर खरं आमचे हातही शिवशिवत आहेत. हे स्वयंवर जिंकण्यासाठी, आपली पट्टराणी त्यांना बनवण्यासाठी आम्ही फार आतुर झालेलो आहोत. कुठे आहेत त्या? राजकुमार आशुतोष, मीच राजकन्या वनिता. उठा ना, उठा ना, उठा ना. मी कोण आहे? तुम्ही राजकुमार आशुतोष आहात. तुम्ही ते राजकन्या वनिताच्या स्वयंवरासाठी आलात आणि मीच राजकन्या वनिता आहे. काय सांगता? आणि आता जर परत बेशुद्ध पडलात ना तर तुम्हाला शुद्धीवर नाही येणार, डायरेक्ट वरच पाठवेल. असं कुठं असतं का? ओ का नाही खेळायचंय तुम्हाला? अहो जिचं स्वयंवर आहे ती राजकन्या कुठे आहे? अहो किती वेळा सांगू, मीच राजकन्या वनिता, मीच तुमची पट्टराणी. पट्टराणी? अरे तू चौपट्टराणी आहे. हो, असं का म्हणताय तुम्ही? असं कुठे असतं का? का फसवलं मला? का फसवलं असं? अहो मी कुठे फसवले तुम्हाला? तुम्ही स्वतःहून तर आल्यात या स्वयंवरासाठी. हा, ते आमचे राजगुरू आहेत ना, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं इथं स्वयंवराला ये म्हणून. ते येऊ देत समोर, त्यांना मरेपर्यंत फाशी देणार. आम्हाला माहित नव्हतं की हे स्वयंवर नसून स्वयं आत्मघात आहे म्हणून. हे बघा, मी इथे स्वयं आलेलो आहे तेव्हा मला स्वयं पद्धतीने इथून जाऊ द्या. तो माफी असावी राजकुमार, पण तुम्हाला आता इथून असं जाता येणार नाहीये. मग असं जातो. तसंही जाता येणार नाहीये. असं करू नका. माझा एक छोटासा सोफा आहे, आ? छोटीशी एक गादी आहे, ती जशी असेल तशी मला चालेल. काय मला तुमच्या बरोबर स्वतःचा बळी नाही द्यायचा हो, मला जाऊ द्या. पण काय झालं अचानक? मला साक्षात्कार झाला, सर्वात मोठा साक्षात्कार झालाय मला आता. अहो पण तुमचे हात तर शिवशिवत होते ना स्वयंवरासाठी. ते मगाशी माझे हात शिवशिवत होते, पण मी इथे आता अख्खा थरथरतोय. थरथरलात ना तुम्ही? माझं अंगही गार पडलंय हो. तुम्हाला जायचंय इथून? मला जायचंय प्लीज. नाही नाही नाही, तुम्ही आलात ते तुमच्या मर्जीनुसार, पण आता जाल ते माझ्या मर्जीनुसार. असं नसतं हो जगामध्ये. मी पळून जाईन इथून. महालाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आलेत, तुम्ही इथून पळूनही जाऊ शकणार नाही. अहो पण स्वयंवराला आलेल्या अशा राजकुमारांना तुम्ही कसे डांबून ठेवू शकता? कुठे कुठे ते त्यांना बाहेर बोलवा, राजकुमार- मला त्यांच्याबरोबर डिस्कशन करायचंय. राजकुमार, तुमच्या नशिबाने स्वयंवराला तुम्ही सोडून बाकी कुणी आलेलं नाहीये. का? काय माहित, सगळ्या राज्यांच्या राजकुमारांनी निमंत्रणाला ऑल दी बेस्ट सिस्टर असा रिप्लाय पाठवलाय. सगळ्यांनी कट केलाय माझ्या विरुद्ध. मला साधा SMS पण केला नाही येणार नाही म्हणून. राजकुमार आशुतोष, हा? आता हे स्वयंवर पार पडल्याशिवाय तुम्हाला इथून जाता येणार नाही. अहो, असं नका करू. आणि मी तर तुमच्या पराक्रमांच्या गाथांविषयी बरंच काही ऐकून आहे. ते पराक्रम वगैरे खोटा आहे बरं का? सगळ्या अफवात अफवा. तुम्हाला सांगतो, हा जो सूर्य आहे की नाही, सूर्य त्याच्यावरती चंद्र पण आहे. हा हे बघा, मी टकला. हा राजकुमार, टक्कल त्यांनाच पडतं जे विचार करतात आणि जे विचारवंत असतात. आणि अशा विचारवंत राजकुमाराने केलेलं स्वयंवर आवडेल आम्हाला. तर आपण स्वयंवराला सुरुवात करूया. मला जायचंय हो, मला जाऊ दे. तुम्हाला खेळावंच लागेल. तर स्वयंवर हे 3 राऊंड मध्ये घेतले जाईल. प्रथम बुद्धिमत्ता चाचणी, नंतर शक्ती प्रदर्शन, नंतर नेमबाजी आणि शेवटी तलवारबाजी. तर तुम्ही तयार आहात? नाही. ग्रेट, चला लगेच सुरुवात Great करूया. काय great? मी कधी हो म्हणालो तुम्हाला? लगेच सुरुवात करूया. याच्यात काहीतरी ऑप्शन वगैरे असेल तर द्या ना मला घरी जायला. बरं आहे, हा. तुम्ही बुद्धिमत्ता चाचणीमध्ये हरलात हा. किंवा चुकीची उत्तरं दिली हा. तर तुम्ही घरी जाऊ शकाल. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी चुकीचं दिलं तर मी घरी जाऊ शकतो? हा. हे, काय हरकत नाही, विचारा. 4 पर्यायही दिले जातील. अच्छा, पर्याय पण आहे त्याच्यामध्ये? हो. काय हरकत नाही, विचारा. पण यातच तुम्हाला खरं उत्तर द्यावं लागेल. हा. पर्याय बाहेरचं उत्तर देऊन चालणार नाही. नाही काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे एक पर्याय बरोबर असेल, बाकीचे 3 चुकीचे असतील ना, बरं. त्यातलंच कुठलं तरी एक मी दिन नाही जाईन घरी निघून. तर पहिला प्रश्न नीट हा, ऐका. हा, विचार. डोक्याला खूप ताण द्यावा लागेल. हा, काय गरज नाही, विचार. खूप विचार करावा लागेल काय तुम्हाला. विचार काय करायचं चुकीचं उत्तर हा. द्या. तर पहिला प्रश्न असा आहे, 14 नोव्हेंबर हा कोणाचा जन्मदिवस आहे? माहिती आहे मला, पण मी उत्तर देणार नाही. ऑप्शन. ऑप्शन सांगते. जवाहरलाल नेहरू, अच्छा. पंडित नेहरू, हा? चाचा नेहरू, जवाहरलाल मोतीलाल नेहरू. काही एक अजून एक ऑप्शन आहे. अजून ऑप्शन इंदिरा गांधींचे बाबा, एक भिकेमध्ये काहीतरी ऑप्शन द्याल मला हरायला. राजीव गांधींचे आजोबा, आणखीन एक काहीतरी द्या ना. जायचंय घरी मला. भारताचे पहिले पंतप्रधान,
द्या द्या नसतं हो, हे चुकीचं आहे. नाही नाही उत्तर द्या उत्तर द्या उत्तर द्या. काय उत्तर द्या करते मी इथे सी म्हणलं C तरी- block. हो, अरे मी कधी सी म्हणालो मी वा कधी वा सी वा वा म्हणालो वा वा पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी अचूक दिलंय तुम्ही वा तुम्ही खूप हुशार आहात हो सी ब्लॉक अभिनंदन काय अभिनंदन 1 नंबरचा सी नंदन आहे मी हा? हो असं काही नाही अहो तुम्ही खरंच खूप विचारवंत आहात मला घरी जायचं नाही नाही असं नाही आता शेवटचा प्रश्न राहिलाय नीट आहे का शेवटचा म्हणजे आहे चान्स आहे चान्स आहे घरी जायला आहे. हो हा, तुमच्या डोक्यावर किती केस आहेत हे बघा असला प्रश्न मला विचारू नका ते मला माहित नाहीये बरोबर आहे. अहो हेच उत्तर आहे वा 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 अगदी बरोबर उत्तर दिले तुम्ही बुद्धिमत्ता चाचणी योग्यरित्या पार पाडलेली आहे अभिनंदन अभिनंदन काय अभिनंदन करताय मला एक सांगा हो हा. तुम्ही जसं उत्तरांना 4 ऑप्शन ठेवले तसं तुम्हाला काही 4 ऑप्शन नाही का ठेवले का? एक चांगला बघून घरी घेऊन गेलो असतो हो, नाही 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 असं काही नसतं आता पुढील टप्पा हा. शक्ती प्रदर्शन शक्ती कसली करताय शक्ती प्रदर्शन समोर ठेवलेले धनुष्य फक्त हाताने तोडावे म्हणजे धनुष्य मी हाताने तोडायचं हो हाताने तोडायचं. सोपं आहे हा. मी असं अलगद उचलेन ना की मी ते तोडूनच देणार नाही बरं. म्हणजे मग मी घरी जाऊ शकतो घरी जाऊ शकता नाही तुटलं तर नाही बघाच आता तू बर लवकर वा 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 अभिनंदन तुम्ही शक्ती प्रदर्शनाचा टप्पाही अगदी लिलया पार केला हो कसला होय आधीपासून तोडून ठेवलं होतं बघा मी जोडलं नाही बघा हे बघा मी जोडलं तुटलंय धनुष्य तुटलंय वा शक्ती प्रदर्शनाचा टप्पा तुम्ही सहजरित्या पार पाडलाय हो गेली. सहजरित्या पार पाडलाय तुम्ही हा आता पुढील पेढी हा. नेमबाजी नेमबाजी हो काय करायचं वर फिरत असलेल्या माशाच्या डोळ्याचा वेध घ्यायचाय तुम्हाला घेणार मी नेम चुकवणार मला घरी जायचंय हो मी नेम चुकवणार बघा तुम्ही आता हे देवा परमेश्वरा मला क्षमा कर मी राजा असूनही तुझी माफी मागतोय आज माझा शेवटपर्यंत नेम चुकू दे वा 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 चितम 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 तुम्ही नेमबाजी फेरी पण पार पाडलेली आहे हा पण मी बाण तरी कुठे सोडला अजून हो तुमच्या नेमबाजीचं सामर्थ्यच इतकं आहे की मासा स्वतःचा डोळा घेऊन स्वतःच बाणावर आपटलाय हे कधी घडलं अहो झालंय जीतम 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 नेमबाजी फेरी पण अगदी लिलया पार केली हो तुम्ही का मला ही काळी पाहण्याची शिक्षा काळ्या पाण्याची शिक्षा हो आता तुम्हाला शिक्षा नाही आता फक्त शेवटचा टप्पा बाकी राहिला काय शेवटचा तलवारबाजी तीही माझ्यासोबत हरकत नाही. मला घरी जायचंय म्हटल्यावरती मी तुला हरवूनच घरी जाणार आहे आता येऊ दे ये तू माझं या थोडासा बदल करण्यात आलाय राजकुमार काय तलवारबाजीत तुम्हाला स्वतःला जिंकून मला हरवावं लागेल आणि जर का मी जिंकले तर तुम्हाला माझ्याशी लग्न करावंच लागेल तुझ्या बापाने केलं तर काय असले बदल नव्हतं केलं ना म्हणून माझं लग्न होत नव्हतं आता मी केले म्हणून इथपर्यंत पोहोचले चला तलवारबाजी करूया काय तलवारबाजी करते तुला आता हारूनच जाणार रेडी काय झालं राजकुमार आशुतोष दमलो मी हा? तर तुम्ही मान्य करा की तुम्ही हरलात आणि माझ्यासोबत लग्नाला तयार व्हा हारलो हे बोकड सजवा आणि कापा कुठे कापायचं देवा परमेश्वरा का माझी गाठ मारलीस हिच्याशी या गाठीला ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळतात का ते पण बघूया
एनर्जेटिक परफॉर्मन्स केला. त्यात आशू तू मात्र आज फार क्या बात आहे. मग मी तुम्हाला टोपी देतो या परफॉर्मन्स. रेणुका मॅम, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? मला खरंच खूप आनंद होतो. आशू आणि वनिता, तुम्ही जेव्हा चांगलं काम करता आणि खूप भरपूर मनोरंजन करता, कारण तुम्ही दोघंही खरंच टॅलेंटेड आहात. आणि मी इकडूनच तुमचा फोटो काढतो. मी म्हणालात ना पर्सनल फोटोग्राफर, पण फोटो नाही काढत, तर मी इकडून तुमचा फोटो घेते. मित्रांनो, आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. आता आपण भेटणार आहोत उद्या रात्री 9:30 वाजता. तोपर्यंत पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.